हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुमची लाडकी स्नेहल मोरे. तर आज ना खूप छान खूप छान व्हिडिओ होणार आहे, कारण का मी स्पेशल तुमच्यासाठी मेथीचे पराठे बनवणार आहे आणि माझी स्पेशल रेसिपी लिटरली मी तुम्हाला सांगते की एकदा तुम्ही ती बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ती कशी होती. कारण का आम्ही जेव्हा जेव्हा ती ट्राय करतो तेव्हा लिटरली मी तरी 2-4 असेच खाऊन टाकते. चला तर मग आपण बघूयात की पराठ्यामध्ये काय काय जाणार आहे. तर सुरुवातीला इथं मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं, त्याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे सुकलेली, आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ. या ठिकाणी मी जिरं विसरलेले आहे, पण तुम्ही विसरू नका, जिरं टाकायचं, त्याच्याने सुद्धा अप्रतिम स्वाद येतो. तर हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी भाजी धुवून घेतलेली आहे. भाजी कट करायची आहे, थोडीशी खूप पण बारीक नाही कट करायची आहे. तर मग आता मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि ती साईडला नितळत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मी पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये आपल्याला आता सगळं मिश्रण टाकायचं आहे. सुरुवातीला मी मीठ टाकलेलं आहे. तर मिठाची क्वांटिटी आपल्या चवीनुसार ठेवायची आहे, कारण का आपण जे मिश्रण केले त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. इथं मी भाजी पण चिरून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत. गरम मसाला टाकायचा आहे. आपण जे वाटण केलंय तो टाकायचं आहे, म्हणजे मिरचीचा ठेचा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. थोडंसं ओवा आपल्याला कुस्करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचा, हळद टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. जे मिश्रण आपण एकत्रित चांगलं केले तर ते थोडंसं अगोदर आपल्याला हाताने मळून घ्यायचंय. त्याचं कारण असं की मेथीमध्ये जे पाणी असतं तर आपल्याकडनं एक्स्ट्रा पाणी जाऊ नये आणि त्याच्यामुळे पीठ हे थोडंसं पातळ होऊ नये. त्याच्यामुळे आपल्याला आधी त्या मेथीच्या ह्याच्यातच आपल्याला पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लागेल तसं आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी सॉफ्ट पण मळायचं नाहीये, मीडियम मळायचं, कारण का 10 मिनिटं आपल्याला रेस्टवर ठेवायचं, जेणेकरून जे आपले पराठे आहेत ते खूप छान होतात आणि खूप छान लागतात सुद्धा. सो आपल्याला चांगल्या प्रकारे ते मळून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर आता या ठिकाणी सगळी तयारी करून झालेली आहे, पीठ मळून झालेलं आहे, मी क्लिनिंग सुद्धा करून घेतलेले आहे आणि मला इच्छा झालेली आहे चहा प्यायची. तर मला स्पेशली जे पराठे असतात किंवा पुरणपोळी असते, तुपातली जी पुरणपोळी आपण भाजून खातो, म्हणजे मला शिळी पुरणपोळी खूप आवडते तुपामध्ये जी भाजतात, तर त्याच्यासोबत मला कंपल्सरी चहा लागतो. तर अशा प्रकारे मी चहा सुद्धा करून घेते आणि चहा झाल्यानंतर लगेचच मी पराठे करायला घेणार आहे. तर आपल्याला पराठेसाठी काय तामझाम करायची गरज नाही. जसं आपण नॉर्मली आपण चपात्या लाटतो ना, सेम अगदीच आपल्याला तसं पराठे लाटून घ्यायचे. सुरुवातीला आपण छोटासा गोल एक पेढा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो लाटायचा. त्याला आपण आतमध्ये जसं चपातीला जसं आपण आतमधून तेल लावतो तसंच सेम आपल्याला तेल सुद्धा लावायचं. तुम्ही या ठिकाणी तूप सुद्धा लावू शकता. आता तुमच्या आवडीनुसार आहे, तर मी या ठिकाणी तेल लावलेलं आहे. मग परत त्रिकोणी आकारात आपल्याला तो शेप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चपातीसारखं सेम लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्त असा गोलाकार करून, किंवा आहे तो शेप ठेवला तरी चालेल. पराठा पराठा आहे, शेवटी पोटातच जाणार आहे. चांगला एक शेप लाटून नंतर आपल्याला तो शेकून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. आता या ठिकाणी मी ना लोणी वापरले. तर मला पराठ्यासोबत लोणी खूप आवडतं. तर आपला पराठा या ठिकाणी लाटून झालेला आहे. आता लगेचच मी तव्यावर टाकणार आहे आणि तव्यावर मी ज्या बाजूने टाकला त्या बाजूने 2 मिनिटं थोडंसं शेकू देणार आहे आणि लगेच पलटी करणार आहे आणि तो दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे. आणि सेम जसं मी सांगितल्याप्रमाणे की मला लोणी खूप आवडतं, तर मी बटरऐवजी लोणी वापरलेलं आहे. लोणीसुद्धा दोन्ही साईडने टाकलेलं आहे. तुम्ही लोणीऐवजी किंवा बटरऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आपल्या आवडीनुसार. सो चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आता हा पराठा खरंच मला तर असं वाटत होतं की लगेचच काढून खावे की काय, असं झालं होतं. पण आपल्याला पूर्णपणे चांगलं भाजायचं आहे.
रेडी झालेला आहे आता. मी खरंच आता माझं असं झालंय की कधी तो पराठा खाते आणि आम्ही सर्व घरात जण खातो पराठा आणि सेम असंच माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा पराठा बनवून खा आणि मला नक्की सांगा की तो कसा झालाय. तर ह्या व्हिडिओला कमेंट करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. छान छान खा आणि मस्त राहा. तर मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. थँक्यू. धन्यवाद.